देवा, आज तुझ्या कृपेने आमचा साखरपुडा होतोय. असेच तुझे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू दे. आजी, अगं आज आधी आई वडिलांना नमस्कार करायचा. जा त्यांचे आशीर्वाद घे. बाबा नमस्कार करते. सुखी राहा. अक्कू, अगं खूप गोड दिसतेस बाळा. कुणाचीही दृष्ट लागायला नको. काका नमस्कार करते. छान संसार कर. आजी सुखी राहा. चल आता आप्पांना नमस्कार कर. त्यांच्या खोलीत आहेत वर. बर चल आलोच. आप्पा, आप्पा नमस्कार करते. आयुष्यमान भव. चला चल, उशीर होतोय. काय झालं अचानक? त्या धवल बाबांची भविष्यवाणी खरी झाली. धवल बाबांनी दृष्टांत दिला होता. सई आणि नचिकेतचा साखरपुडा झाला तर घरातल्या सगळ्यात ज्येष्ठ व्यक्तीच्या जीवाला धोका आहे. आता माझं काही खरं नाही. सौभाग्यवती सौभाग्यवती अहो, गंगोद कहणा शेवटच्या क्षणी माझ्या तोंडात घालायला लागेल. अहो अहो, पण हा दृष्टांत कधी दिला त्यांनी? धवल बाबांनी दृष्टांत दिला होता मला. आय 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 ग, छातीत कळाली. आय आय आय. आप्पा, तुमच्या जीवाला जर धोका असेल तर मी नाही करणार हा साखरपुडा. नाही 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 सई बाळा, अगं तुझ्या सुखा आड नाही येणार मी. मी जातो हे जग सोडून. तुम्ही करा साखरपुडा. अप्पा, मी काही काळजी करू नका. मला कल्पना वहिनींनी या भविष्यवाणीची कल्पना आधीच दिली होती, म्हणून मी सगळी तयारी करून आलोय. तयारी? कसली तयारी? अहो अप्पा, तुमचा जीव वाचवायची. सायन्स इतकं पुढे गेलंय, तर मग मी असताना तुम्हाला काही होऊन देईन का? तुमच्यासाठी म्हणून बेस्ट ऑफ द बेस्ट डॉक्टर्सची टीम आणली आहे मी. या रे. काका, आप्पांना नक्की बरं वाटेल ना? अजिबात काळजी करू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही खाली जाऊन थांबा. डॉक्टर चेक करतील आणि आप्पा रिपेअर झाले की मी त्यांना घेऊन बाहेर येतो. या तुम्ही बाहेर थांबा. आप्पा, हे कोण आहेत हे सगळे? अहो अप्पा, असं काय करताय? डॉक्टर्स आहे ते सगळे. अरे मला तर हे यमदूतासारखे दिसत आहेत. बेस्ट ऑफ द बेस्ट जे हार्ट सर्जन्स आहेत ना, त्यांना पण मागे टाकतील असे डॉक्टर्स आहेत ते सगळे. ती नवीन नायजेरियन टेक्निक आली आहे ना, 15 मिनिटात हार्ट एकदम ठीक. आता हे बघा, हा स्क्रू ड्रायव्हर आहे की नाही, यांनी ते भोग पाडलं. आणि ही सुतळी आहे ना, यांनी शिवून टाकणार. खर्च कमी, तब्येतीची हमी है ना. चला चला, कामाला लागा डॉक्टर साहेब. चला चला चला. नचिकेत, आप्पांना काही होणार तर नाही ना? डोंट वरी सई, काही नाही होणार. एका झटक्यात बरं वाटेल तुम्हाला. आयुष्यात परत कधी हार्ट प्रॉब्लेम होणार नाही. लवकर बरं व्हायचं ना तुम्हाला? अरे अरे अप्पा, कुठे
कुठे चाललात? काय नाही, बरं वाटलं मला. काय रवी, अरे अचानक मला बरं वाटायला लागलं. हो हो का? हो. तरी मी काय म्हणतो आप्पा, साखरपुडा होईपर्यंत ह्या सगळ्यांना मी थांबवून ठेवतो. नाही नाही, नको नको. अरे काही गरज नाहीये त्यांची आता. अहो आप्पा, असं काय करताय? कार्यक्रमाच्या वेळेस जर का तुम्हाला त्रास झाला तर मी ह्यांना थांबवून ठेवतो. नाही, नको 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 नको. काय यांच्याकडे बघूनच माझं हृदय अगदी दुरुस्त झालंय रे रवी. नक्की ना आप्पा? हो हो नक्की. थँक्यू. आप्पा, डॉक्टर्स असे असावेत ज्यांना बघितलेच पेशंट बरा होतो. हो हो बरोबर ना? हो चला जाऊयात आपण खाली. हो हो जाऊया ना, जाऊया. थांबलेत सगळे. चला चला. एकदम बरा झालो आता. हो चला. या. ठणठणीत बरे झाले तुमचे आप्पा. तुमची तब्येत ठीक आहे ना आता? आप्पा, तुम्ही जिना उतरून का खाली आलात? थोडा वेळ आराम करायचा ना. राजकीय आजार होता ना, त्यामुळे पटकन बरा झाला. म्हणजे आप्पा, तुमच्या जीवाला जर धोका असेल तर मी हा साखरपुडा करणार नाही. तुम्हाला काही झालं आप्पा तर मी स्वतःला नाही क्षमा करू शकणार. त्याची गरज नाही लागणार सई. आता आप्पांना काहीही होणार नाही. हो ना आप्पा? तुमचा साखरपुडा होऊ नये म्हणून आप्पांनी हे आजाराचं नाटक केलं होतं. आप्पा, खरं सांगा ना, एकदा खरं सांगा, तुम्हाला तुमची तत्व महत्वाची आहेत का तुमच्या नातीचं सुख? अहो, नॅक आणि सई एकमेकांवरती प्रेम करतात आप्पा. सुखी राहतील आयुष्यभर. हा मला मान्य आहे, तुम्ही एखादा स्वदेशी मुलगा शोधाल, सईचं लग्न करून द्याल. पण सईनी जर त्याच्यावरती प्रेमच नाही केलं तर तिच्यासाठी आयुष्यभराची शिक्षा असणार आहे ती. तिचा असा चेहरा तुम्ही बघू शकाल? आप्पा, तुम्हाला एक सांगू, ताकद ही प्रेमात असते, विरोधात नाही. आणि तशी तुम्ही परमिशन नाही दिली तरी हे दोघं पळून जाऊन लग्न करणारच आहेत. त्यापेक्षा देऊन टाका ना परमिशन. तुमच्या मनात जे काही असेल ना ते एकदा सगळं काढून टाका, मोकळं व्हा. आणि तसंही तुम्ही सगळ्यांना प्रॉमिस केलंय की तुम्ही यांचा साखरपुडा करून देणार म्हणून. आप्पा, एकदा बघा ना तिच्याकडे. तुमची तब्येत खराब आहे म्हटल्यावरती प्रेम विसरायला तयार झाली ती. 1 मिनिट नाही घेतला आप्पा तिने, 1 मिनिट. मी साखरपुडा करणार नाही असं म्हणून मोकळी झाली ती. का माहिती आप्पा? कारण ती तुमची नात आहे. तुमच्या अंगा खांद्यावरती खेळून मोठी झाली आहे ती. आप्पा, एकदा आजोबा म्हणून बघा ना तिच्याकडे. तुमच्यातला तो स्वदेशी अप्पा केतकर ह्याला मध्ये नका आणू. एकदा, फक्त एकदा आजोबा म्हणून बघा तिच्याकडे. आप्पा, मी अजूनही आमच्या नात्याला परवानगी दिली नाही हे ऐकून खूप वाईट वाटलं. हा, तुम्ही परमिशन देणार नाही म्हणून पळून गेलो होतो आम्ही. नाउ आय फील देयर इज नो पॉइंट इन मॅरिंग लाईक दिस. आमचं लग्न तुम्हाला दुःख देणार असेल तर ही एंगेजमेंट नाही करायची आम्हाला. डॅड, कम ऑन, लेट्स गो. थांबा, असं म्हणू नकोस रे. खरंच मुलांना मला क्षमा करा. मी चुकलो, खूप वाईट वागलो मी तुमच्याशी. सई बाळा,
तुझ्या सुखातच माझं सुख आहे हे आता मला जाणवलंय. हा स्वदेशी अप्पा केतकर आता माझ्यातल्या आजोबाला कधीच मागे खेचणार नाही. होईल, आज तुमचा साखरपुडा होईल. खरंच ना? नाही, नाहीतर नंतर अजून कारण काढेल. नाही, आता फक्त कारण एकच असेल, माझ्या नातीचं सुख. आणि काय रे नचिकेत, मला तुझ्यापेक्षा चांगला नात जावई मिळाला असता का? होईल, आज तुमचा साखरपुडा होईल. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेतच. आशीर्वाद घ्या पटकन. आयुष्यमान भव. नचिकेत, चला चला, अरे चला लवकर, साखरपुड्याचा मुहूर्त जवळ येतोय. गुरुजी काही लागलं तर त्याला सांगा. हा इथे आहे तुमच्या बरोबर. वाईफी, व्याही आले. अरे स्वागत करा. डिग्स. ठीक आहे. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आली 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 मुलीची आई आली. ओवाळू. सई, किती गोड दिसतेस. वाईफी, ती गोडच दिसते. आज तू वेगळ्या नजरेने बघतीयस. या मे बी दॅट्स ट्रू. ये ना, ये ये या ना सगळ्यांनी. चला या. अगं मानसी, साखरपुडा आणि पूजेचं सामान आणलंयस ना सगळं? हो, हे काय? हा. इरावेनी हे कुठे ठेवू? आतमध्ये ये ना, मी दाखवते. ये ना. हो, आलेच. अहो, मी जरा सईकडे जाऊन आले. सई, बाळा अगदी नक्षत्रासारखी दिसतेस ग तू. आता काही दिवसांनी लग्न करून जाशील ना आपल्या सासरी, मग आईची आठवण सुद्धा नाही येणार तुला. आई, हे बघ, तू शांत हो. तो पदर काढ आधी. असं कसं शक्य आहे? काही बोलू नकोस. सगळ्या मुली आधी हेच म्हणतात, पण एकदा लग्न करून सासरी गेल्या ना की मग माहेरची आठवण सुद्धा येत नाही त्यांना. माझ्या मावस बहिणीच्या आत्ते बाबाची मुलगी, तिने एकदा असंच. कल्पना, अगं लग्नाला वेळ आहे अजून. सई, इकडे जा. ह्या बांगड्या मिस्टर केतकर, आठवत आहेत ना या बांगड्या? हो तर. या बांगड्यांनी खूप त्रास दिलाय सगळ्यांनाच. हो, पण ह्यातलं मला काहीच माहित नाही. कशाबद्दल बोलताय तुम्ही? अरे जाऊ दे रे, मनाची पाटी पुसून नव्याने सुरुवात केली आहे ना आता आप्पानी आणि नचिकेतच्या आईनी. मग आता जुनं सगळं विसरून जाऊया. एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचं होतं. हे घे. आणि ही नथ
माझ्या सासूबाईंची आहे बर का. काय सई, आवडली का? हो, खूप आवडली. अगं मग घाल ना. हा, एवढी प्रेमानं दिली आहे तर घाल ती नथ. हा. हो. मी आलेच हा. हो. अरे नचिकेत, तू? मी खाली येणारच होते, वर कशाला आलास? यू आर लुकिंग लाईक अ प्रिन्सेस टुडे. मी फर्स्ट टाइम तुला बघितलं होतं ना, तेव्हा पण अशीच दिसत होतीस. कमान, आता एवढं ब्लश करशील ना तर माझ्यासाठी डॉक्टर्स बोलवायला लागतील. नचिकेत, गप्प बसा. असं काही बोलायचं नाही. आता आपल्या आयुष्यात सगळं चांगलंच घडणार आहे आणि आज होणारा साखरपुडा त्याची सुरुवात आहे. आय एम शुअर दॅट विल हॅपन. एनिवे, वी आर गेटिंग एंगेज टुडे. स्वदेशी सई आणि ऑस्ट्रेलियन कांगारू. नचिकेत, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला कांगारू म्हणायचं नाही हा. हँडप्रिंट्स आपल्या रिलेशनशिप मधला खूप मोठा माइलस्टोन आहेत ना. हो रे, खरंच. हा जो कॉर्नर आहे ना, हा इथे थोडा एक अजून एक वी नीड अ वॉश. अरे, हे काय गडबड करून ठेवलीस तू? अरे हसतोयस का? ते गडबड नाही ती. वेट अ मिनिट. अरे पण हे इकडे देख. काय तू काय काय करतोस तू? अरे काय? हे काय? ही रूम आपण दोघांनी मिळून पेंट केली ना, त्याचं प्रूफ. आर सिग्नेचर्स. इकडे इथे हात ठेव. ठेव तरी. दिस इज आवर एंगेजमेंट सेल्फी. आता लग्नानंतरचा सेल्फी दाखवू का? ठीक आहे. गुरुजी आलेत खाली. म्हणजे तुम्ही खाली येणार आहात का त्यांना सांगू की आपण एंगेजमेंट नंतर करूया? म्हणजे असं काही नाही. नाही, असं काही नाही. म्हणजे ठीक आहे, चाललं असतं. पण आता तुम्ही जमला तर मग करूयाच एंगेजमेंट. अरे चला निघूया कडे. चला चला. हो, आणा आणा. चला, नवरी मुलीला बोलवा. चला, मुलीच्या आई बाबांना बोलवा. ओम महादेव शांतिराभा शांती रोगदया शांती वनस्पतया शांती.
चला पूजेला आरंभ झाला आहे. नवरी मुलीला बोलवा. देवाच्या आणि आप्पांच्या कृपेमुळे आज शेवटी तो दिवस आला. हो बाई. अहो पण वरुण धवल बाबांची कृपा कशी विसरू शकता तुम्ही? होय तर. वरुण धवल बाबा की जय. हा एकामेकाने अंगठी घाला. पहिले मुलीने मुलाच्या हातात अंगठी घाला, नंतर मुलाने मुलीच्या हातात अंगठी घाला.